कडे आलेल्या आहेत श्रीमती जाधव मॅडम, ज्या की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी इथे सध्या कार्यरत आहेत. तर त्या आपल्याला बालविवाह प्रतिबंधक कायद्यासाठी म्हणजे त्या अंतर्गत काय काय नियम आहेत किंवा त्याचे काय काय म्हणजे पूर्ण माहिती देणार आहेत. त्याचं सत्र इथं राबवणार आहे. तर ते सत्र राबवण्यासाठी मी मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांच्या सत्राला सुरुवात करावी. वरती या तुम्ही काय जण मी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती पतंगे मॅडम यांना अशी विनंती करते की श्रीमती जाधव मॅडम यांचा त्यांनी पुष्प देऊन स्वागत करावे. जाधव मॅडम आपल्या सत्राला सुरुवात करतील. मॅडमला विनंती करते की त्यांनी सत्राला सुरुवात करावी. वेणुताई माध्यमिक विद्यालय येथील सर्व मुलींना माझा नमस्ते. नमस्कार. मी श्रीमती जाधव आर्यन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धावडी या ठिकाणाहून तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी आलेली आहे. तुम्हाला मी वेगळे म्हणजे गाणं शिकवणार आहे, तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, त्याचबरोबर छोटे छोटे खेळ घेणार आहे. तुम्हाला आवडतं ना खेळायला? तर तसे छोटे छोटे खेळ घेणार आहे. आणि तुमच्या शाळेमध्ये पथनाट्य बसवले आजच, तर ते पथनाट्याचंही सादरीकरण आज होणार आहे. बालविवाह निर्मूलन अभियानाअंतर्गत आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मॅडम यांनी खूप मोठी चळवळ उभी केली आहे. आता ही चळवळ उभी करण्याच्या मागचं कारण काय आहे बरं? की आपल्या जिल्ह्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण खूप जास्त आहे. यामध्ये बीड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो बालविवाहामध्ये. आता बालविवाह कशाला म्हणायचं? तर बालविवाह 18 वर्षाच्या आत मुलींचं आणि 21 वर्षाच्या आत मुलांचं जर लग्न झालं तर त्याला म्हणायचं बालविवाह. मग ते बालविवाह जर झाला तर कमी वयामध्ये लग्न, कमी वयामध्ये मूल होणार आणि ते कुपोषित मूल होणार. पूर्ण शरीराची वाढ न झाल्यामुळे त्या मुलीच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो जेव्हा ती बाळंतपणाच्या वेळेला. मग अशा प्रकारे तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये, तिला सुरक्षितता यावी, त्याचबरोबर तिचा सर्वांगीण विकास व्हावा, वाढ व्हावी, यासाठी बालविवाह रोखण्यासाठी दीपा मुधोळ मॅडमनी खूप मोठी चळवळ उभी केली आहे. तर या चळवळीसाठी सर्वात प्रथम आपण आता मी माझा परिचय दिलाय तुम्हाला, मला तुमचा परिचय घ्यायचा आहे. आता एवढ्या साऱ्या मुलींचा परिचय घेणं काही शक्य नाही. मग काय करेन, मी 4 मुलींचा परिचय घेणार आहे. तर त्यामध्ये तूड बेटा, तुझं नाव सांग. सृष्टी अशोक सुरवसे. सृष्टी, तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मला फौजीत जायचंय. तुला फौजीमध्ये का बरं जावं असं वाटतं? कारण की मला भारतामधल्या लोकांची सेवा करण्यासाठी जायचं. म्हणजे रक्षण करण्यासाठी तुला जायचं आहे फौजीमध्ये. देशाचं रक्षण करायचं आहे आणि त्या रक्षणासाठी जी उर्मी पाहिजे, जे देशासाठी तळमळ पाहिजे, देशासाठीची बलिदानाची जी भावना पाहिजे ती तुझ्यामध्ये जागृत झाली आणि त्यामुळे तुला फौजीमध्ये जायचंय. हिच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यानंतर तू ये ग. तुझं नाव सांग. संचिता मिलिंद तरफे. ही संचिता माझी विद्यार्थिनी आहे बरं. जिल्हा परिषद धावडीला असताना मी हिला शिकवलेलं आहे. तर संचिता, तुझं काय स्वप्न आहे? मोठी झाल्यावर तुला काय बनायचंय? डॉक्टर. बरं, तुला डॉक्टरच का बनावं असं वाटतं? मला सेवा करायची आहे रुग्णांची. रुग्णांची सेवा करायची आहे. रुग्णांची सेवा करण्यासाठी तुला डॉक्टर बनायचं आहे. तर तुझ्या ह्या स्वप्नांना सगळ्यांनी टाळ्या वाजवून तिच्या स्वप्नांचं स्वागत करावं. तुझं नाव सांग.
डॉक्टर इथे डॉक्टर तुला काय बनायचं मोठं झाल्यावर? सायंटिस्ट. तुला सायंटिस्ट का बनायचंय? कारण मला शोध लावायला आवडतो. हा, तुला शोध लावायचा मला. तुला शोध लावायला आवडतो आणि तुला शोध लावण्यासाठी सायंटिस्ट बनायचंय. तर उद्या होणाऱ्या भावी सायंटिस्ट साठी तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा. तुझं नाव सांग. अनुजा माधव शिंदे. अनुजा, तुला काय बनायचंय मोठं झाल्यावर बेटा? मला फौजी जॉईन करायची. हा, तुला पण फौजी जॉईन करायची आहे. कशासाठी जॉईन करायची आहे? कारण की देशाचं रक्षण करायचे. छान, हिच्यासाठी पण टाळ्या वाजवा. तर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं, या 4 मुलींचा आपण परिचय घेतला. सर्वांचा परिचय घेणं काही शक्य नाही. हा, तर ह्या 4 मुलींवरूनच एवढं लक्षात येतं की जसं ह्या 4 मुलींचं स्वप्न आहे की मोठं झाल्यावर काहीतरी त्यांना बनायचं आहे, तसंच तुमच्या प्रत्येकीचं काही ना काही स्वप्न आहे की तुम्हाला मोठं झाल्यावर काहीतरी बनायचं आहे. मग ते मोठं झाल्यावर बनायचंय ना. जर 18 वर्षाच्या आत तुमचं जर लग्न झालं तर तुमचं स्वप्न पूर्ण होईल का? नाही. आता हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला शाळेत जावं लागेल, शिक्षण घ्यावं लागेल. शाळेत शिकून चांगल्या नंबरनी पास होऊन तुम्हाला मोठं व्हावं लागेल. बरोबर आहे का नाही? आणि हे सगळं करत असताना तुम्हाला शिकावं लागेल. जर तुमची शाळा मध्येच बंद झाली तर तुमचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे का? नाही. म्हणून शिक्षण पूर्ण घेण्यासाठी तुम्ही विवाह नाही करायचा. 18 वर्षाच्या आत तुम्ही लग्न करायचं नाही. आपल्या स्वप्नांच्या पंखामध्ये बळकटी आणायची आणि खूप मोठी भरारी घ्यायची, खूप मोठी उंच अशी उडान भरायची आहे. त्यामुळे तुम्ही लवकर लग्न करायचं नाही. खेडेगावामध्ये लग्न का होतं याची कारण आहेत, भरपूर आहेत आणि हे आपण पुढं विश्लेषणामध्ये सांगणार पण आहोत. परंतु काय आहे की आपण आपल्यापासून सुरुवात करायची. बदल हा आपल्यापासून होत असतो. तुम्ही स्वतः जर नकार दिला आणि आपल्या मैत्रिणींना, आपल्या समोर दिसणाऱ्या, समजा जवळपास कोणाचं लग्न होते बालविवाह, त्यांना रोखण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला तरीही बालविवाह रोखू शकतो. आता झालं काय की कोरोनासारखी महामारी आली आणि ह्या महामारीमध्ये काय झालं की खूपच कमी वयामध्ये लग्न करून टाकले मुलींचे. खूप कमी वयामध्ये लग्न झाले आणि ह्या कोरोनाच्या नंतरच त्याचा झपाट्याने ह्याच्यामध्ये वाढ झाली बालविवाहामध्ये. तर आता बघा आपला परिचय झाला. यानंतर आपण बालविवाहावर आधारित एक गीत म्हणणार आहोत. हा, तर ते गीताचे बोल आहेत 1 2 3 4. गणपतीचा जय जयकार नाही म्हणायचं. गणपतीचा जय जयकारवर आधारित हे गाणं आहे. त्याच चालीवर आपल्याला म्हणायचंय. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. 1 2 3 4. करणार मी शिक्षण पूर्ण पार. 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 5 6 7 8. 5 6 7 8. 5 6 7 8. 5 6 7 8. 18 21 नंतरच बांधू लग्नाची गाठ. 18 21 नंतर बांधू लग्नाची गाठ. 18 21 नंतरच बांधू लग्नाची गाठ. 18 21 नंतर बांधू लग्नाची गाठ. 9 10 11 12. 9 10 11 12. 9 10 11 12. 9 10 11 12. होणार मी स्वावलंबी आज. होणार मी स्वावलंबी आज. होणार मी स्वावलंबी आज. होणार मी स्वावलंबी आज. हाच माझा विश्वास, हेच माझे वचन. 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 लग्न करू नंतर. लग्न करू नंतर. लग्न करू नंतर. लग्न करू नंतर. आधी करू शिक्षणाचे सिंचन. आधी करू शिक्षणाचे सिंचन. आधी करू शिक्षणाचे सिंचन. आधी करू शिक्षणाचे सिंचन. मगच होईल पुढची पिढी सक्षम. 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 हा, तुम्हाला गाणं कळालं ना? आता ऍक्शन करून म्हणायचे माझ्यासारखं. हा, कुणीच हात बांधून बसायचं नाही. जशी मी कृती करते ना तसं म्हणायचं. आता मंडळी कसं दोन्ही हाताने बांधतात की नाही, तसं तुम्ही दोन्ही हाताचा वापर करायचा. मला माझ्या एका हातामध्ये माईक आहे ना, तर 2 हात मला लावता येतात का? नाही. पण तुम्ही पण एकाच हाताने करायचं नाही. तुम्ही 2 हात लावायचे बरं. हो. बघू आता कोण छान ऍक्टिंग करतं तुमच्यामध्ये, कारण शूटिंग होईल ना तुमची. आम्ही युट्यूबला टाकणार आहे ती.
त्यामुळे आपण छान दिसलो पाहिजे की नाही? किती छान ऍक्टर यायचं हा, म्हणून छान छान करायचं. यांची शूटिंग घेताना थोडं पुढून यायचं आहे रे. हा, सुरू करू. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 करणार मी शिक्षण पूर्ण पार. 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 5 6 7 8 5 6 7 8 5 6 7 8 5 6 7 8 18 21 नंतरच बांधू लग्नाची गाठ. 18 21 नंतरच बांधू लग्नाची गाठ. 9 10 11 12 9 10 11 12 होणार मी स्वावलंबी आज. होणार मी स्वावलंबी आज. हाच माझा निश्चय हेच माझे वचन. हाच माझा निश्चय हेच माझे वचन. लग्न करू नंतर आधी करू शिक्षणाचे सिंचन. मगच होईल पुढची पिढी सक्षम. थँक्यू. बघा परिचय. हे पहा, परिचय झाला की नाही? त्यानंतर गाणं झालं. आता आपण गोष्ट सांगूया. मी गोष्ट सांगणार आहे, तुम्ही गोष्ट ऐकणार आहे. आवडते ना गोष्ट ऐकायला? वा, आवाज खूप वाढला. म्हणजे खरंच खूप आवडते गोष्ट ऐकायला. तर चला आपण गोष्ट ऐकूया आता. आवाज येते ना पाठीमाग? नाही येत? असं कसं? मोठ्याने बोलायला येते? आता येते? ओके ओके. आता येते? येते? येतोय. हॅलो. कटायला. तर मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. हा, एका गावामध्ये गीता सविता नावाच्या 2 मैत्रिणी राहायच्या. गीता सविता. तुम्ही मैत्रिणी आहेत ना? तुम्हाला जर तुमची मैत्रीण शाळेत नाही आली तर करमत नाही ना? तशाच त्या एकदम जिवलग मैत्रिणी होत्या. गीता सविता दोघीही एकाच वर्गात शिकत. बरं ओके. हॅलो. येते का? येते. कटायला काय एका जागेवर थांबावं लागेल? तसं काही नाही ना? हा, आता येते काय ऐकू? ओके. एका गावात 2 मैत्रिणी राहायच्या. त्यांचं नाव होतं गीता सविता. जशा तुम्ही मैत्रिणी आहेत ना, तशाच